क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। चंद्रपूर भरधाव हायवा ट्रकचा कहर, ॲटोला समोरासमोर धडक, तिघे गंभीर जखमी। पळसगाव देलनवाडी फाट्यावर भीषण अपघात, 5 वर्षाच्या चिमुकल्यासह तिघे जखमी। अपघातानंतर ट्रक चालक फरार, नागरिकांनी दाखवली तत्परता, जीव वाचवले। सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव देलनवाडी फाट्यावर आज एक भीषण अपघात घडला असून गिट्टीने भरलेल्या भरधाव हायवा ट्रकने ॲटोला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने 3 जण गंभीर जखमी झाले। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दुर्गापूर येथील विकेश गणवीर हे आपली आई सौ गणवीर आणि 5 वर्षीय मुलगा अयांश गणवीर यांच्यासह ॲटो क्रमांक MS34D 8738 ने नागभीडकडे जात होते। याच दरम्यान पळसगाव देलनवाडी फाट्यावर गिट्टीने भरलेल्या हायवा ट्रकने क्रमांक MH36AA 3358 यांच्या ॲटोला समोरून जबर धडक दिली। या भीषण धडकेत ॲटो चालक, त्यांची आई आणि चिमुकला मुलगा तिघेही ॲटोमध्ये अडकून पडले होते। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेतली आणि जीवाची पर्वा न करता ॲटोमध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढले। दरम्यान अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळी वाहन सोडून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच हायवे पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। प्राथमिक उपचारानंतर तिघांनाही पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून फरार ट्रक चालकाचा शोध घेतला जात आहे। या अपघातामुळे पुन्हा एकदा भरधाव वाहन चालकांच्या बेफिकिरीचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी, महाराष्ट्र क्रांती न्यूज, चंद्रपूर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।